गिरगाव चौपाटीवर स्टिंग्रे सदृश मासे सापडल्यानं त्या ठिकाणी पुन्हा एकदा खळबळ माजली आहे। मात्र या ठिकाणी घाबरून न जाता दक्षता घ्यावी असे आदेश मात्र देण्यात आले आहेत। थेट जाऊया, आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप आपल्या सोबत आहेत। दीपाली, 1.5 दिवसाच्या विसर्जनाला स्टिंग्रे माशांनी प्रचंड मोठी घबराट पसरवून दिली होती। नेमकी या क्षणाची वस्तुस्थिती काय आहे आणि गणेश भक्तांसाठी प्रशासनाचा सल्ला काय आहे? नक्कीच ऋषी, आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो की स्टिंग्रे सारखे सदृश मासे तिथे आढळले आहेत। खरं तर तिकडचे बीएमसीचे जे अधिकारी आहेत त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की स्टिंग्रे आहे, मात्र ते ऑब्झर्वेशन सुरू आहे आणि त्याचा अहवाल ते बनवणार आहेत आणि अहवालानंतरच स्पष्ट होऊ शकेल। मात्र त्या ठिकाणी बीएमसीच्या अधिकाऱ्यांचं ऑब्झर्वेशन सध्या सुरू आहे। तिथे जीवरक्षक सध्या तैनात आहेत आणि तिथे कोणत्याही गणेश भक्तांना जाण्याची परवानगी सध्या देण्यात येत नाहीये। आणि दुसऱ्या बाजूला नक्कीच गणेश भक्तांना असं आवाहन करण्यात येत आहे की तुम्ही समुद्रकिनारी जाऊ नका, जास्त जवळ जाऊ नका किंवा पाण्यात देखील जाऊ नका, कारण आपल्याला माहिती आहे की काही दिवसांपूर्वीच काही गणेश भक्त जखमी झाले होते त्या माशांमुळे। त्याच्यामुळे सध्या बीएमसीच्या अधिकाऱ्यांकडूनही याची खबरदारी घेण्यात येते। नक्कीच दीपाली, लाटेच्या प्रवाहाबरोबर हे समुद्र संपूर्णपणे किनाऱ्यावर आलेले आहेत आणि त्याचा फार मोठा धोका संभवतोय। पण दक्षता गणेश भक्तांना जरी घेण्यास सांगितलेली असली तरी असे कोणते सुरक्षित ठिकाणे या ठिकाणी प्रशासनाकडून नेमून देण्यात आलेली आहेत का? नक्कीच ऋषी, सध्या इथे महानगरपालिका असो किंवा पोलीस यंत्रणा असो, दोघांचेही नियंत्रण कक्ष आहेत, चोख पोलीस बंदोबस्त आहे। शिवाय जर आपण स्टिंग्रे माशांचा धोक्याचा जर विचार केला तर या ठिकाणी ॲम्ब्युलन्स देखील तैनात आहे। प्रथमोपचार केंद्र तर आहेच, मात्र त्यानुसार 2 ॲम्ब्युलन्स गिरगाव चौपाटीच्या आतमध्ये तैनात करण्यात आलेले आहेत। अगदी समुद्र किनाऱ्याच्या नजदीकच हे ॲम्ब्युलन्स ठेवण्यात आलेले आहेत, जेणेकरून जर काही दुर्घटना घडली, जर कोणी जखमी झालं तर त्यांना लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यात यावं, यासाठी नक्कीच तिथे खबरदारी घेण्यात आलेली आहे। ऋषी, नक्कीच धन्यवाद दीपाली, या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा माहितीबद्दल। स्टिंग्रे सदृश मासे सापडलेले आहेत, त्यामुळे या ठिकाणी गणेश भक्तांनी संपूर्णपणे समुद्रकिनारी जाताना, विशेषतः गिरगावला जाताना ही काळजी घेणं आता क्रमप्राप्त ठरलं। आणि या सगळ्याहून सोपा उपाय म्हणजे अर्थातच कृत्रिम तलावाचा पर्याय आहे, त्याचा वापर केला तर फार मोठं गर्दीचंही नियोजन होईल आणि गणेश भक्तांची या ठिकाणी फार मोठी सोय होईल। धन्यवाद दीपाली। झी 24 तास, एक पाऊल पुढे।